गोंदिया शहराच्या बाजारपेठेत लवकरच विक्रीकरिता येणार आहे तब्बल 2.5 लाख रुपये किलोचा मियाझाकी आंबा। ऐकून जरा धक्का लागला ना, मात्र हे खरे आहे। जपानच्या मियाझाकी शहरात उत्पादित केला जाणारा मियाझाकी आंबा आता गोंदिया शहरात देखील उत्पादन केला जात आहे। गोंदियातील प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी जपान देशात उत्पादित करण्यात येणाऱ्या मियाझाकी आंब्याची आपल्या शेतात 3 वर्षाआधी लागवड केली असून यावर्षी प्रथमच मियाझाकी आंब्याचे उत्पादन त्यांच्या हाती आले असून विदर्भात देखील शेतकऱ्यांनी आंबा लागवड करून आर्थिक प्रगती साधावी म्हणून त्यांनी आपल्या शेतात आंबा कार्यशाळेचे आयोजन केले असून या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कृषी शास्त्रज्ञ व्ही.डी. माई, महादेश फार्म पुणेचे अध्यक्ष सचिन नलवडे, रेशीम संचालनाचे माजी संचालक डॉक्टर लक्ष्मीकांत कलंतरी, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष पोर्दुके, रुची ॲग्रोचे अध्यक्ष एस.एम. ठाकूर यांनी हजेरी लावत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। आंबा लागवडीसाठी आपण जी ठाकूर फॅमिलीतर्फे आज आपण जी आंबा परिषद घेतलेली आहे त्याचं सगळ्यात महत्त्व म्हणजे असं आहे की या भागामध्ये आपल्याला आंब्याचं प्रोडक्शन वाढवण्याची क्षमता इतकी जास्त आहे की आपण या ठिकाणी जर खरोखरच शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं तर निश्चितच आपण या ठिकाणी आंब्याचं लागवड मोठ्या प्रमाणात करू शकतो। आणि मुख्य म्हणजे आता हापूस आपण म्हणत राहिलो, पण हापूसचं जर एक्सपोर्ट तुम्ही पाहिला तर त्याला मागे टाकलेलं आहे केशर आंब्याने। आणि केशरची प्रोडक्शन आहे किंवा केशरचं जे उत्पन्न आहे हे विदर्भात चांगल्या रीतीनं होतं हे सिद्ध झालेलं आहे। विदर्भ मराठवाडा ह्या ज्या क्लायमेटमध्ये जे केसर येते त्याचं उत्पन्न इतकं चांगलं येते की आणि त्यामुळे आपण गुजरातसारखं एखादं जर मोठं प्रकारचं युनिट शेतकऱ्यांचं आपण एकत्र केलं तर आपला एक्सपोर्टमधला जो भाग आहे सध्या केशरचा, मेजर केशर तो गुजरातमधनं जातो एक्सपोर्ट होऊन, पण आपणसुद्धा देखील आपलं एक्सपोर्ट जवळजवळ 20% वाढवू शकतो। आणि म्हणून या दृष्टीनं आपण हा इथे एक आंबा परिषदेचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे। आज सविस्तर माहिती दिली, कोणत्या प्रकारचं आंब्याचं कलम कसं लावायचं, आंब्यावर कोणकोणत्या प्रकारचे रोग येऊ शकतात, त्याची काळजी काय घ्यायची आहे, त्याचं काढणी कशी करायची आहे, एक्सपोर्टसाठी काय काय प्रक्रिया करावी लागेल, रेसिड्यू फ्री आंबा आपल्याला कसा तयार करायचा, याबद्दल सविस्तर माहिती आज आमच्या एक एक्सपर्ट जे आले होते त्यांनी दिली आहे। आणि आज आपला उद्देश एवढाच होता की इथल्या शेतकऱ्यांना आम्ही एक कसा जर ग्रुप तयार केला 25 ते 50 शेतकऱ्याचा की ज्यांनी केशर आंबा लावू शकतील आणि तो आंब्याचा ग्रुप शेवटी ज्याला आपण गटशेतीच्या द्वारे हे आंबा आपण एकत्रीकरण करून एक्सपोर्टच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू शकतो हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे। हे आपण करून दाखवलेलं आहे, मराठवाड्यामध्ये झालेलं आहे, तसंच इथे करू शकतो, हा आमचा त्यातला मागचा उद्देश होता। कार्यशाळा घेऊन लोकांना मार्गदर्शन करतो की आंबा पीक लावायचं कसं, ते संगोपन कसं करायचं, कल्टिवेशन, हार्वेस्टिंग आणि शेवटी आंबा विक्रीपर्यंत सगळं पूर्ण गायडन्स करतो आम्ही। आज गोंदियाला कार्यशाळा झाली, अतिशय सुंदर वाटलं की इतके जंगलामध्ये आणि या नर्सरीमध्ये इतकी लोक म्हणजे अपेक्षा नव्हतं मला की इतके लोक येतील, जवळ 300 लोक आहेत ही सगळी। आणि सगळ्यांनी अतिशय मनपूर्वक सगळं जे काही लोकांना सांगितलं सगळं ऐकलं, लोकांनी प्रश्न चांगले विचारले, त्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यांची इच्छा आहे लावायची हे पण त्यांना जाणवलं। त्यामुळे 100% याच्या पुढे मला इथे यायला लागेल आणि खात्री मला 2-3 वर्षामध्ये इथे बऱ्यापैकी सगळा सिनियर जो आहे आंब्याचा मोठी झाडं सगळ्या लोकांच्या आता आहे ते कन्वर्ट करून ते नवीन बागा लावून उत्पन्न चांगलं होईल आणि आर्थिक उन्नती चांगली होईल शेतकऱ्यांची। तर रुची ॲग्रोचे संचालक भालचंद्र ठाकूर यांनी आपल्या शेतात अनेक विदेशी प्रजातीच्या आंब्याची लागवड केली असून यात फळ उत्पादन देखील सुरू झाले आहे। यात केंट आंबा, नीली आंबा, आस्टियन आंबा, मियाझाकी आंबा, नूरजहाँ आंबा यासारखे विदेशी आंबे, तर लंगडा, केसर, आम्रपाली, नीलम, मल्लिका, हापूस यासारख्या भारतीय प्रजातीच्या आंब्याची लागवड केली। सोबतच केळी, पपिता, पांढरी जांभूळ, करवंद, चिकू आदी फळांची लागवड करून उत्पादन घेत ते विक्री करीत आहेत। मात्र ज्या पद्धतीने कोकणातल्या हापूस आंब्याला बाजारात मागणी आहे त्याच प्रमाणात केशर आंब्याला देखील मोठी मागणी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केसर आंब्याचे उत्पादन घेत आपली आर्थिक उन्नती साधावी असा सल्ला भालचंद्र ठाकूर यांनी शेतकऱ्यांना दिला आहे। त्यामागचा उद्देश असा आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त धानाची शेती होते मोठ्या प्रमाणात आणि रब्बीमध्ये सुद्धा धान जवळपास 30% रब्बीमध्ये क्षेत्रसुद्धा धानाचं होतं। पण एकंदर शेतकऱ्याची प्रति एकर किंमत म्हटलं तर त्याला जे प्रॉफिट येतो तो कमी येतो आणि तो नफा वाढवण्यासाठी कोणते कोणते पिकं लावायला पाहिजे यावरती आम्ही मागच्या 20 वर्षापासून काम करतो आहे। पण नंतर कळलं की आपल्या क्षेत्रामध्ये आंब्याची जर लागवड केली आणि त्यातूनही केसर आंब्याची जर लागवड केली तर शेतकऱ्याला हमखास मोठ्या प्रमाणात नफा मिळेल। कारण की आपले जे क्लायमेटिक झोन आहे, आपलं जे जलवायू इथली जी आहे ती केसर आंब्यासाठी उपयुक्त आहे आणि केसर आंब्याचा निर्यात देशातून 54% वर होतो आहे। त्याच्यात महाराष्ट्राचा हिस्सा सध्या जरी 10% जवळपास असला, गुजरातला 40% आहे। तर आपण लागवड केली आणि 3ऱ्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात फळं घेऊ शकतो।
म्हणजे जास्त वाट पाहायची गरज नाही. आणि अशा वेळी जर आपण मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्याने पुढाकार घेतला तर आपलं एक्सपोर्ट गोंदिया जिल्ह्यातून आपण केसर आंब्याचा करू शकू आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल असा आम्ही प्रयत्न करतो. महाराष्ट्रात हापूसला खूप मागणी होते आणि अशा वेळेला आपण केसरला ब्रँडिंग कसं करणार भविष्यात? हापूस आंबा बघा, डोमेस्टिक मार्केट त्याच्या एक फ्लेवरमुळं आहे, पण तसाच आपल्याकडे हापूसचा क्रॉस केलेला एक जी व्हेरायटी आहे सिंधू, ती आपल्या विदर्भात चांगल्या प्रकारे येते. कारण की हापूस तिथं येतो समुद्र किनाऱ्यावरती जिथं दमट वातावरण असतं. पण एक्सपोर्टमध्ये देशातून एक्सपोर्ट होणारं हापूस आंब्याचं शेअर फक्त 13% आहे. तुम्हाला अपेडावरती वेबसाईटवरती सर्व ह्या डाटा मिळतील. फक्त 13% आहे आणि ती एक चलन झालेली आहे म्हणून असं वाटतं. पण केसर आंबा जर कोणी एखाद्या हापूस खाणाऱ्याने खाल्लं आणि तोही विदर्भातला केसर म्हणजे कसं आहे, इथं उष्णही असते, त्याच्यात गोडावा थोडा जास्त असतो, किपिंग क्वालिटी चांगली आहे, तर त्याला तो नक्कीच त्याला केसर आवडेल. तर विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात केशर आंबा उत्पादित होऊ शकतो असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे असून या कार्यशाळेला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह बाजूला लागून असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांनी देखील हजेरी लावत आंबा कार्यशाळेत आंबा उत्पादनाबद्दल माहिती जाणून घेत लागवड करून उत्पादन घेण्याची तयारी दर्शविली आहे. तर विशेष बाब म्हणजे फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची सर्वात महागड्या जातीचा आंबा म्हणजे मियाझाकी आंब्याचे उत्पादन आपल्या देशात होऊ शकते हे सिद्ध करून दाखविले आहे गोंदियातील प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी.